त्यात ना हे बाकीचे दिसतात ना हे काढून घेतल्यात आणि त्याची ही भाजी इकडं तयार पण करून घेतली. त्याच्यातलं एक काढायला लागतं आतलं. आपल्या झाडाचा आंबा पिकलेला तो पण. आता ना सकाळचे 8 वाजल्यात. आंघोळ झाली, सगळं झालं, आता उरकले. आता ह्या साईडला ना आई परत एकदा ना भाकरी आणि भाजी बनवते. तर तुम्हाला ना भाजी दाखवते. वेगळी भाजी बनवायची आजच्याला, रानातली भाजी. चुलीवरती भाकरी चालल्यात आणि झाल्यात, फक्त एक बाकी आहे. आणि ह्या साईडला भाजी दाखवतो आता तुम्हाला. ही अशी भाजी आहे. त्याच्यातलं एक काढायला लागतं आतलं. पांढरं दिसतं ते. हे ना काढून टाकायचंय. नाही काढलं तर खाज लागत तोंडाला. ह्याला आहे ना घायपत्त्याची भाजी बोलतात. घायपत्त्याची घायतळ. हा, घायतळाची भाजी आहे. मग तुम्ही तर पाहिलंच असेल बऱ्याचशा लोकांनी. आणि भाजी तर एकदमच भारी लागते ह्याची. सगळ्यात भारी भाजी लागते ह्याची. चव एक नंबर असते या भाजीची. पण ज्याला माहिती आहे ना तेच करू शकते, कारण तर त्याच्यामधलं आहे ना ते काढून टाकायचं आहे. आणि जे कवळं असते ना, कवळं असते त्याच टायमाला त्याची भाजी बनवू शकते. बाकी सगळे झालेत, आता थोडे राहिलेत अजून. हे इकडे आहेत. आणि ह्या बाजरीच्या भाकरीसोबत आहे ना एकदम भारी लागणार आहे ती भाजी. आता आहे ना चहा बनवला इकडे पिंकीने. चहा पिऊन घेऊ आता. आता ना इकडे चहा चाललाय. बनवलं पिंकीने. झालंय ना चहा. आणि इकडं मला दिलंय काय. हे इकडं 2-3 बटर आहे आणि बाकी बिस्किट आहे. आणि ह्या बाजूला तुम्हाला चहा दाखवतोय. इकडं दुधाचा चहा आहे आणि ह्या साईडला कोरा चहा आहे. 2-2 चहा आहेत, कारण तर घरामध्ये बाकी दुधाचे प्यातात आणि बाकी कोरा प्यातात. आई जास्त करून आहे ना कोराच पेते, दुधाचा नाही पेट. त्याच्यामुळे ना 2-2 बनवल्यात. आता ना जेवण बिवण झालंय सगळं. आता निघालो आम्ही. त्याच्या अगोदर आहे ना आंबे सुद्धा पिकल्यात. रोहिदास आहे ना वरती झाडावरती गेले. आंबे पिकलेले काढू पहिले. तर रोहिदास वरती चढलाय आणि तुम्हाला आंबे दाखवतो आता पिकलेले. हे बघा, हे दोन्ही पण आहे ना पिकलेले जे पिकलेत ते. आता मग सगळे झाल्यातच, पण जे जास्त पिकलेत ना तेच काढायचेत आता. आणि आता ना आम्ही निघालोय सुद्धा. ते बघा पाटी सगळं सामान घेतलंय. हे इतके आंबे काढलेत आता. आणि सगळे ना झालेलेच येते, सगळे झालेत. मग पाडायला लागलेत आणि हो तर पिकलंय पूर्ण. आता ना एक आंबा पिकलेला घेतला डायरेक्ट. हे बघा, खाऊन बघतो आता. पिंकीने इकडे सुरी आणि ताट घेतलाय. आता मी पण घेतला एक. आता यो कापते पहिला. किती पिकलाय बा. लय भारी झालंय. छाया आली नेमकीच आणि हो मागच्या आता ते एकदम भारी बघा, एकदम भारी, जबरदस्त बघा. आपल्या झाडाचा आंबा पिकलेला तो पण. हे गोड लागते का. सुरीला धारच नाही. आता ना आंबे खाऊन आलोय. गाड्यानं स्वच्छ देऊन आलेले सकाळ सकाळ. आता निघालो आम्ही नदीवरती. आता आहे ना इथं गाडी लावलीत
आणि आता त्या साईडला जाणार आहे मासे पकडायला. आज झोळून मासे पकडणार आहे. चला त्या साईडला दाखवतो. सगळी जण गेलेत त्या साईडला. आता ना भाकरी सोबत खातोय. आता हे असे भाकर केले त्याच्यासोबतच आहे ना हे मासे घ्यायच्यात आणि ते पण त्याच्यामध्ये मिक्स करून. म्हणता इकडे बघ. एकदम जबरदस्त. त्याच्यासोबत परत हे मुरी मासे सुद्धा आहे ना. झिंगी देते सोलून समंताला. एकदम बाहेर लागतात. आता ना जेवायला बसलो आम्ही. जेवण घेतोय. बाजरीची भाकर आहे आणि बारीक सकाळी ना घरामधनं आलतो कारण तर ना दुसऱ्या व्हिडिओसाठी चालतो. व्हिडिओ बनवायला ना पूर्ण अख्खा दिवस जातोय. तर जास्त दाखवलं जमलं ना त्याच्यामध्येच मग ते कामं करायला लागतात, मासे पकडायला लागतात. तर ह्या व्हिडिओवरती आहे ना जास्त काय दाखवायला जमत नाही. जितकं टाइम भेटेल ना तितकं तुम्हाला सगळं काय बघायला भेटेल. इकडं आता सगळी पूर्ण फॅमिली आहे आमची. परत एकदा समंता, अनुष्का, छाया, अक्षा आणि पिंकी आहे, शालू, इकडं रोहिदास. चला आता दोघी जण तिकडे दाखवतात मागं. ते तिकडे ना तुम्हाला बघायला भेटेल. त्या साईडला मोठे मोठे डोंगर आहे आणि आता आम्ही चाललोय घरी. हे बघा या साईडचा नजारा बघा किती भारी आहे. साईडला ना जास्त घर सुद्धा नाही, रस्ते अशी शेत आहे. हे बघा असं एकच घर आहे. बारीक बारीक गाव आहे फक्त. इथं एकदम बारकं गाव आलंय. इथं बघा पुढं किती असतील 20 घरं असतील फक्त हा. मागे 2-3 गाव गेल्यात. लय या साईडला असं बारीक बारीकच गाव आहे, अशी मोठी गाव नाही. बघा समंता बसली माझ्या मांडीवरती आणि ती पण बघती बघा कशी झोपायला झाली. द्राक्षे आहे, खान आहे, खान मोठे खान आहे. आता ना आलो आपल्या एरियामध्ये. इथून पुढे ना मोठ्या मोठ्या गाड्या दिसतात कारण तर आहे ना इकडं खडी मसणे ना जास्त जेत ह्या साईडला सगळे ना खडी मसणे. तर अशा मोठ्या गाड्या चालतात ह्या बाजूला. एवढ्या जाग्यामध्ये आहेत. तिकडं आपण मागच्या बाजूने आलो ना तिकडं काही ह्या गाड्या जात नाही. तिकडे ना असे नाही जागे खडी मसणीचे. तर आलो आता आपल्या एरियामध्ये. इथून पुढं आपण तळेगावला जाणार आहे. अजून तळेगाव काय आलं नाही. दाखवते आता तुम्हाला घरी गेल्याच्या नंतर. समजा ना त्याच्या अगोदर आपल्याला काय दिसलं पुढं थांबलो ते सुद्धा तुम्हाला दाखवतोय. मग तर अरे घर गेल्याच्या नंतर. चला आता घरी येऊन पोचलोय. मासे पकडून रेसिपी बनवून आलोय, खाऊन आलोय. सगळं सामान काढून घेतलंय आणि आता हे गाडी लावून घेतात इथं. चला आता गाडी तर पार्किंगला लावली. इथं एवढाच जागा आहे. इथं बघा एवढाच जागा आहे. इथं मोठं खांब आहे. इथं थोडाच जागा आहे. चला आता पार्किंगला तर लावली गाडी. आता चला उद्या भेटू. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा.